राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर आपल्या बरोबर आहेत। ताई, महाराष्ट्राची विधानसभाची निवडणूक लागली आणि तेव्हापासूनच लाडकी बहीण योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली। गुलाबी कॅम्पेन राबवलं गेलं, याची मोठी चर्चा रंगली। आज निकाल जवळपास निश्चित झालेला आहे, काय पहिल्या प्रतिक्रिया? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून आभार व्यक्त करते। महाराष्ट्राच्या जनतेचे नम्रपूर्वक आभार व्यक्त करते। अतिशय चांगला कौल त्यांनी महायुती सरकारच्या बाजूने दिलेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर जेव्हापासून आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि हा अर्थसंकल्प मांडत असताना लाडकी बहिणीच्या निमित्तानं खरं तर समोरच्या महाविकास आघाडीच्या काही महिला खासदारांनी एक महिला म्हणून सकारात्मक पद्धतीने ते पाहणं गरजेचं होतं। पण पहिल्या दिवसापासून ते सातत्याने टीका करत राहिल्या। टीका करणं, विरोध करणं, वेळप्रसंगी कोर्टापर्यंत गेल्या। आम्ही सत्तेत आलो तो योजना बंद करू, 1,500 मध्ये महिला विकत घेता का, ही भाषा वापरणं हे महाराष्ट्राच्या महिलांना आणि जनतेला रुजलं नाही। आणि विशेष म्हणजे 3-3.5 महिने सातत्याने लाडकी बहिणीवर टीका करून शेवटी त्यांनी स्वतःच्या पंचसूत्री धोरणामध्ये पहिलंच घोषणा केली की आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला महिन्याला 3,000 देऊ। मग लोकांच्या लक्षात आलं की ही दुतोंडी भूमिका आहे, हा ह्यांचा डाव आहे। कारण की गेले 4 महिने ते सातत्याने विरोध करतात आणि ज्याला विरोध केलाय तीच योजना स्वतःच्या घोषणापत्रामध्ये मांडली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता हुशार आहे। त्यांनी हे सगळा डाव ओळखून आणि फेक नेरेटिव्ह जे सेट केले गेले त्याला बळी न पडता हे महायुती सरकारच्या बाजूने लाडक्या बहिणी राहिला। त्यांचा विश्वास हा महायुतीवरती आहे, आदरणीय अजितदादांवरती आहे। दादा देश बोलतात ते करतात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, लाडक्या बहिणींना माहिती आहे। त्याच्यामुळे 1,500 रुपये आता जे महिलांना मिळणार आहेत ते महिलांना आता 2100 रुपये महिन्याला मिळतील। त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। राज्यामध्ये पक्ष फुटल्यानंतर आपण पाहतो आहोत की ही यंदाची निवडणूक महत्वाची होती। पक्ष फुटल्यानंतर प्रकरण कोर्टामध्ये गेलं, आता जनतेने कौल दिलेलं आहे, आता काय म्हणणं आहे? लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोर्टाच्या प्रक्रियेमधून जात असताना बऱ्याच वेळा की जनतेचा कौल महत्वाचा आहे। शेवटी न्यायालयीन प्रक्रिया देखील पार पडेलच, पण यामध्ये आता जनतेने देखील कौल दिलाय आणि हा जनतेचा कौल आदरणीय अजितदादांच्या बाजूने आणि खरी राष्ट्रवादी ही दादांचीच आहे। बारामतीचा मतदारसंघ सुद्धा तेवढाच महत्वाचा होता। बारामतीमध्ये कोण जिंकून येणार, कारण की स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे असे दिग्गज नेते त्या ठिकाणी होतं। पवारांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या बाजूने होतं, युगेंद्र पवारांच्या। आता निकाल आलेला आहे, आता काय म्हणतो? आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीपासून आतापर्यंत आदरणीय दादांनी कामावरती फोकस करत खऱ्या अर्थाने या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यावरती भर दिला। त्याच्यामुळे दादांवरती किती खालच्या पातळीवर टीका झाली तर दादांनी कोणालाही उत्तर दिलं नाही, कामाच्या माध्यमातून दाखवून दिलं। शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे कुठेही प्रत्युत्तर न देता कामाचा फोकस ठेवला आणि महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला काम करणारा माणूस पाहिजे, महाराष्ट्राला विजन देणारा माणूस पाहिजे। शेवटी बारामती हे महाराष्ट्राचं रोल मॉडेल आहे। कोणताही उमेदवार महाराष्ट्रात उभा राहिला की ती निवडणुकीच्या वेळेस आश्वासन देतो, मला मतदान करा, मी तुम्हाला या मतदारसंघाची बारामती करून दाखवल। अशा पद्धतीचा विकास बारामतीचा केल्यामुळे बारामतीच्या जनतेला माहिती आहे लोकसभेला ताई, विधानसभेला दादा हा त्यांचा अजेंडा होता, तो त्यांनी पार पाडला आणि बारामतीकरांनी दादांना प्रचंड मतांनी विजयी केला। सगळ्यात महत्वाचा अगदी शेवटचा प्रश्न की बहुमत तुमच्याकडे आलेलं आहे, मुख्यमंत्री पदाचं काय होणार आहे? बारामतीमध्ये बॅनर लागलेले आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, काय निर्णय होईल? प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल अपेक्षा असते। आम्हाला देखील वाटतं आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत असतं। त्याच्यामुळे साहजिकच हे बॅनर लागलेले आहेत। आम्ही आशावादी आहोत, कारण दादांना मुख्यमंत्री पाहायचं हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे। आपण पाहतो आहोत की निकाल लागलेला आहे, बहुमत सिद्ध झालेला आहे। आता जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री पदाची। कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची खरं तर माळ पडते, कुणाच्या वाट्याला मुख्यमंत्री पद जातं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यात सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचीच खरं तर प्रतीक्षा लागली ती पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।